पहा आपला एक नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे. पहा किती ऊन पडले आणि पान कसा सुकून चाललाय, म्हणजे याला ऊन जास्त झाले नाही. पहा सुकून पूर्णच गेला, पूर्ण कलिंगड पण उघडे पडलेत याला ऊनमुळे, माहिती आहे का. याला पाणी पण जास्त झाले आणि ऊन पण जास्त झाले, त्यामुळे हे कसा सुकून चाललाय. पहा काही काही जागेवर धबे पण लागले तर, आणि काही काही जागा खूप खराब पण झाले तर, माहिती आहे का. काही कलिंगड जे छोट्या छोट्या आहेत का, ते जळून पण चाललेत छोटाले कलिंगड. तर म्हटलं एक काय करावं, म्हटलं एक तोडावा आणि म्हटलं पाहावं तरी पिकलं का. तरी पहा हे कलिंगड मोठे आहे साईज. तर हे पहा आपल्याला कलिंगड तोडायचं आहे. तर पहा हे कलिंगड आपण तोडून बघूया. हे कलिंगड म्हणजे पिक्क निघत आहे का कच्चं निघत आहे. तर पहा आपल्याला यायचं घरी घेऊन जायचं आहे. पहा किती सुकलं आहे, पान आपला प्लॉट हे खूपच नुकसान व्हायले आपले. ऊन भरपूर लईच ऊन पडले ना, त्यामुळे पहा अजून तुम्हाला पुढं दाखवते. इकडे साईज पण आपल्या कलिंगडची खूप मोठी आहे. हे पहा इकडं किती सुंदर आहे. पहा इकडं इकडं कसं सुंदर, इकडे हिरवं दिसतंय आणि हे पहा इकडं कसं दिसतंय. हे पहा इकडं किती सुकलेलं वाटतंय आणि इकडं हिरवं दिसतंय, म्हणजे त्याला पाणी जास्त झाले त्यामुळे ते सुकून चालले. आणि इकडं कलिंगडची साईज पण खूपच मोठी झाली, म्हणजे 2, 2.5, 3, 4 किलोचं आपलं कलिंगड झालं इकडं. तर मी पुढं पण दाखवते तुम्हाला. खूप ऊन पडले आता, तर म्हटलं थोडंसं फिरावं म्हटलं आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये. म्हटलं पिवळा दिसायला पान आहे, काही जागा सुकून गेला, खूपच सुकून गेला प्लॉट आपला. हे पहा इकडं खूप छान आहे, इथे पण पिवळा पडला. हे पहा इथे पण पाणी जास्त झालं आहे. पहा इथं पण पिवळं पडलं. हे पहा आपले कलिंगडचे वेल आहेत का पूर्ण पिवळे पडले, तर म्हणजे उन्हामुळं ऊन जास्त पडलंय ना, म्हणतात फिरावा थोडंसं. पहा इथे पण सुकून चालले, तर म्हणजे पहा इथे पण आपले कलिंगडाचे झाडं सुकून चालले, तर म्हणजे आपला प्लॉट द्यायला आलाय. सध्या भाव कमी आहे त्यामुळे द्यायचा नाही. हे पहा इथं तर पूर्णच वेल मरून गेलेत. पहा हे पूर्णच वेल मरून गेले, तर खूप नुकसान व्हायली ह्या उन्हामुळं. आणि आपला एक नंबरचा प्लॉट आहे इकडं. पहा खूप लांब आहे, भरपूर तिकडं लांब आहे, खूप मोठा प्लॉट आहे आपला. हा एक नंबरचा आहे ना. असं म्हटलं थोडंसं फिरावं तर येल. हे पहा इथं पण येल जळून गेला. हे पहा किती मोठा आहे. पहा इथे पण येल जळून गेला आहे, खूप पिवळा पडला येल. हे पहा पूर्ण पाते सुकून चाललेत आपल्या कलिंगडचे, खूप नुकसान व्हायले. चला तुम्हाला पुढे दाखवते. खूप इकडं साईज पण खूप मोठी झाली कलिंगडची, माहिती आहे का. इकडं पाणी जास्त पडतंय ना, चढ उतार. हे पहा सगळ्यात मोठी साईज जर म्हणलं ते पहा ते किती मोठं कलिंगड झालं आहे. पहा पण येल सुकून चालला आहे. पहा पहा किती मोठी साईज झाली तर कलिंगडची, खूप मोठी साईज आहे, म्हणजे 2, 2.5, 3, 4 किलो तर सहज भरते बघा. हे कलिंगड खूप मोठं झालंय. आणि इकडे हे तर बांध आहे, आणि हा इकडे 2 नंबरचा प्लॉट आहे. पहा हे 2 नंबरचा प्लॉट आहे, आणि साईज आहे का ती हे ना 1 नंबरचा प्लॉट आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते अजून पुढं. हे पहा इकडे किती मस्त कलर वाटायला. इकडे खूप छान कलर आहे कलिंगडचा, म्हणजे कलिंगडच्या वेलाचा पण खूप छान कलर आहे, आणि कलिंगड पण खूप मोठा आहे, आणि कलिंगडचा आकार पण खूप गोल गोल खूप छान आहे. हे पहा मी घरी घेतले खायला, म्हटलं कापून बघावा कलिंगड कसं निघतंय, तर म्हटलं पिकलं का एकदा चेक करावं म्हटलं. हे पहा इकडं पण किती छान वाटायला कलर कलिंगडचा. वेलं पण इकडे छान आहे, तर फक्त जास्त येलं जर म्हणलं ना हे इकडे सुकले तर खूपच नुकसान व्हायले आपल्या या उन्हामुळं. आता पण खूप खूप ऊन पडलं. हे पहा इकडं पूर्ण प्लॉट. हे पहा इकडं पण पूर्ण सुकून गेलाय. हे पहा आपला 1 नंबरचा प्लॉट आहे, पण काही काही जागा खूप सुकून गेलाय, आणि काही काही जागा खूपच छान आहे उन्हामुळं. उन्हाचं तापमान आहे ना त्यामुळं. इकडं कलिंगडची आपल्या साईज पण मोठी झाली आहे, खूप मोठी झाली साईज इकडं कलिंगडची. पहा इकडे एक कडीला इथं बांध आहे आपला. हे पहा इथं पण खूप छान दाट कलिंगड लागलेत. पहा इथं पण किती सगळ्यात मोठं कलिंगड. पहा तुम्हाला दाखवायचं का. हे पहा कसं पाल्याच्या आड लपून बसलंय. पहा हे सगळ्यात मोठं कलिंगड किती सुंदर आहे, खूप छान दिसायलं कलिंगड, सगळ्यात मोठं कलिंगड आहे ते. इकडे 1 नंबरचा प्लॉट आहे. हे पहा आपला 1 नंबरचा प्लॉट. पहा किती छान कलिंगड दिसायले, तर खूपच छान कलिंगड दिसायले. तर मी चालले घरी, म्हणलं थोडंसं पाणी प्यावा, तहान पण खूप लागली. म्हणले का कडीनं जावा. कलिंगडच्या प्लॉटमधून चप्पल घालून चालत नाही ना, तुम्हाला तर माहिती आहे चप्पल घालून चालत नाही, कारण की खूप जपावं लागतं ना याला. छोट्या बाळासारखं कलिंगडला सांभाळावं लागते, खूप छोट्या बाळासारखं सांभाळावं लागते. हे इकडून आपल्याला रस्ता आहे जायला, म्हणजे इकडून आपल्या जे आपले कोप आहे का त्या कोपकडे जायला इकडं रस्ता आहे. पहा आणि माझं राहतं ठिकाण पण इकडं आहे. पहा ते दिसतंय थोडंसं लांब आहे, तिकडं जायचं आहे मला. खूप तहान पण लागली, म्हटलं पाणी प्यावा, एकदा चेक करावा. धबे पण लागायत आपल्या कलिंगड. इथं पहा हे पहा इथे पण उघडं पडलं. इथं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला गवत टाकून इथे गवतानं झाकून ठेवायचं, म्हणजे काय माहिती आहे का याला उन्हानं धबा पडत नाही. पहा
हे जे कलिंगड आहे का त्याला असं झाकून ठेवावं लागतं. हे म्हणजे जे आपलं कलिंगड आहे का याचं वेलानं पण झाकून ठेवावं लागतं. म्हणजे काय होतं हे कलिंगड आपल्याला डबा लागत नाही, म्हणजे हे कलिंगड खराब होत नाही. याला पूर्ण असं पाल्यानं झाकून ठेवावं लागतं. हे याला पूर्ण असं पाल्यानं झाकून ठेवावं लागतं आपल्या कलिंगड. तुम्ही खूप लांब आहे आपलं राहतं ठिकाण, पण म्हटलं जावा थोडंसं फिरत फिरत, पण आता ऊन लागायले. हा आपला 1 नंबरचा प्लॉट आहे. पहा किती मोठा दिसायला आणि किती छान पण दिसायला.